लास्ट व्हिडिओ जो आला, सेकंड व्हिडिओ जो होता ह्या सिरीजचा, तर त्याला येऊन खूप टाईम झाला आहे, ऑलमोस्ट 2 आठवडे उलटलेत. मी थर्ड व्हिडिओ टाकला नाही आहे नेदरलँड सिरीजचा. आज फायनली तो दिवस आला आहे जिथे मला टाईम मिळाला एडिट करून अपलोड करण्यासाठी. टोटल 10 व्हिडिओ आहेत, सो अजून 7 व्हिडिओज पुढे येणार आहेत ह्याच्यानंतर. ह्या व्हिडिओत काय होणार आहे हे ब्रीफली मी फक्त सांगते. तर ह्या व्हिडिओमध्ये 3रा दिवस होता युथरेटचा. तर आम्ही सकाळी उठलो आणि माझ्या मैत्रिणीच्या घराजवळच एक छान पार्क आहे जिथे ती युजली वॉक किंवा रनिंगला वगैरे जाते. तिला रनिंग करायला खूप आवडतं. ऊन पडलेलं पण थंडी होती आणि खूपच छान वेदर होतं तिकडचं. त्याच्यामुळे सकाळी आम्ही पार्कला गेलेलो, मग घरी परत आलो. घरी परत आल्यानंतर आम्ही थोडंसं लंच केल्यानंतर डिसाईड केलं आता आपण सिटी सेंटरला जाऊया थोडं बघायला युथरेटचं सिटी सेंटर. सो सुरू करूया व्हिडिओ. जुई मला कॉन्स्टंटली सांगत होती की इकडून बघून चाल, हे इथे रोड आणि सायकलचा रोड वेगळा असतो, सायकलच्या रोडवरून जाऊ नकोस, ते ओरडतात लोक वगैरे असं सगळं. हे त्या पार्कच्या एंट्रन्सलाच हे तलाव होतं एक. आई ग, काय सुंदर दिसतंय. तर एक बदक आहे त्यात. माझी मैत्रीण म्हणती कधी कधी समरमध्ये लोक त्यांच्या डॉग्सना वगैरे घेऊन येतात, तर ते डॉग्स मस्त ह्या पाण्यात एन्जॉय करत असतात. लोक असं खेळायला, कुत्रे पण इथे येतात आतमध्ये, इकडे पाण्यात जातात वगैरे. म्हणजे जास्त डीप नाहीये हे. सेम तलाव, डिफरंट अँगल. ऊन बघून असं वाटेल की वाव किती छान ऊन पडलंय, पण ते फसवं ऊन होतं. काही बिलकुल ऊब देत नव्हतं ते ऊन. थंडी, जाम थंडी होती. इथे बर्फ झालेला आहे हा थोडा पोर्शन, आणि हे बर्फ जमलाय पाण्यावर म्हणजे नक्कीच तुम्हाला एक अंदाजा आला असेल की केवढी थंडी होती. अर्ध बर्फा होता आणि नंतर पाणी होतं इकडे पण. इथे दिसतंय नाही, हे दिसतंय इथे. वाव, ही लाईन आहे, त्या साईडला बर्फ आहे आणि इथे पाणी आहे. हे बघ मुन्या, हे बघ कसं दिसतंय इथे. वाव, एवढाच बर्फ जमतो, लोक स्केट करतात कनालवरती. हा, आम्ही पण प्रॉपर असं जॅकेट, टोपी, हँड ग्लव्स, स्कार्फ सगळं घालून गेलेलो, ऊन पडलेलं तरी. इथे बर्फ जमलेला आहे पानांवरती. ट्रेन येते. स्प्रिंटर बोलतात त्यांना इथे. गार्डनचा जो रोड होता त्याच्या बाजूने ते ट्रॅक्स होते.
लहानांपासून लिटरली म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळेजण सायकल चालवतात. आणि रोडवरती हा जो रेड कलरचा पाथ आहे ना, हा फक्त सायकल्ससाठी आहे, कुठल्याही व्हेकलसाठी नाही आहे. फक्त बायसिकल चालवण्याचं हे रोड आहे. आणि जुई हे पण म्हणत होती की आपण जसं सायकल्स आणि कार्स आणि ह्यांना जागा देतो जाण्यासाठी, तसं इथे आपल्याला कंपल्सरी सायकल्सवाल्यांना त्यांच्या रूटनी जाण्यासाठी रस्ता दिला पाहिजे. आणि डेझिग्नेटेड जे फुटपाथ आहेत त्याच्यावरूनच आपण चालायचं. मेन रोडवरून नाही चालायचं असतं, कारण की तिथून सायकल जात असतात. सो असं हे नवीन रूल्स हळूहळू शिकते मी जुईकडून. इथे पण हा रेड रोड आहे ह्या रस्त्यावरती सायकल्ससाठी. आता इथे जागा नाही आहे तर कसं चालायचं आपण साईडने. हे थोडेसे कसे असे पार्कवाले रस्ते असल्यामुळे 2 व्हीलर बायसिकल्स वगैरेसाठी असतातच रोड, पण 4 चाकी आपल्या कार नाही जाऊ शकत. ओके, इथे हा रस्ता आहे आणि हा रोड येतो सायकलसाठी. काय म्हणावं या सुंदरतेला. पूर्ण तिथपर्यंत गेलेलं आहे हे. आणि त्याच्यासोबतच हे पाणी पण. मी एक स्टोरी सांगते तुम्हाला इथे पॉज करून. तर तुम्हाला हे जे हे गवतासारखे जे आले ते दिसत आहेत तुम्हाला. तर आम्ही इथून जात होतो ह्या रोडवरून आणि ती पुढे चालत होती आणि मी आपले तिथे थांबलेले व्हिडिओ वगैरे काढत. आणि मला नाही माहिती कसं माझ्या हातातून हा माईक खाली पडला आणि बाउन्स होऊन तो पलीकडे ह्या गवतांमध्ये पडला. 2 सेकंड कळलंच नाही की काय झालं. मला एका पॉईंटला वाटलं की पाण्यात पडला का ह्या गवताच्या इथे कुठेतरी पडला, हे मला नाही समजलं. पण थोडंसं असं दिसलं की तिथेच कुठेतरी आहे. आणि मी जॅकेट एकतर सगळं होतं, मी जॅकेट काढलं, हँड ग्लोव्स काढले, तिथेच रस्त्यावर ठेवले मी आणि मी खाली उतरले. आणि एक काका जात होते रोडनी, तर ते घाबरले. त्यांना वाटलं की काय झालं, म्हणजे काय ही करते असं त्यांना वाटलं. आणि माझ्या डोक्यात असं चाललंय की मी पटकन ह्याला शोधलं पाहिजे, कारण की हा जर म्हणजे वरती पडला असेल आणि मग हळूहळू करत हा जर पाण्यात आतमध्ये गेला, त्याच्या आधी मी ह्याला शोधते. हा माईक शेवटी खूप शोधल्यावरती हा माईक बिचारा तिकडेच गवतावरतीच होता, वरती पडलेला. जर पाण्यात पडला असता तर गेलाच असता, मग काहीच मला करता नसतं आलं. हे सगळं करताना मला कळत होतं की किती डेंजरस आहे ते. असं आपण म्हणतो ना की फक्त ते थोडासाच अंतर होतं जिथे हे गवत वगैरे उगलेलं आणि पाणी होतं. सो मी जिथे उभी होते ते पण टेक्निकली फक्त वरच्यावर जमीन होती ती. एका पॉईंट नंतर माझ्या चपलेला थोडंसं पाणी लागत होतं. मला कळत होतं की इथे थोडं आता पाणी लागतंय, आपण निघालेलं बरं. सो वेळेत माईक मला मिळाला आणि मग मी वरती आले. आणि त्याच्यानंतर 10-15 मिनटं मला खूप ओरडा मिळाला. मी कोणालाच सांगितला नव्हता हा. सो ह्या व्हिडिओमधून आता तुम्हाला पण समजलेलं आहे. एनिवेज, सो पुढे जाऊया आपण.
इथे गार्डनची टूर संपते आणि मेन रोडला जाण्याचा रस्ता आहे. बस. हा जो एरिया आहे हे फोर्ट लुनेटन जे तिथे लिहिलं आहे असे ह्यांच्याकडे आय थिंक 5 इफ आय एम नॉट रॉंग आणि मला जेवढं आठवत आहे 5 असे तटबंदी केल्यासारखे ते फोर्ट होते कनालच्या म्हणजे कनालला जोडून. आणि आय थिंक जर्मनी का फ्रान्सचा हल्ला झालेला इथे नेदरलँड्सवरती तेव्हा हे जे बंकर टाईपचे जे हे होते तटबंदी होती तिकडे हे सैनिक आतमध्ये लपून फायरिंग वगैरे करायचे. पूर्ण जो कनाल आहे त्याच्या म्हणजे काठावरती ते फोर्ट लुनेटन 1, 2, 3, 4, 5 असे 5 ते फोर्ट्स आहेत. हा मॅप खूपच इम्पॉर्टंट होता समजायला की कसे ते आहेत. सो हे ते कनाल आहे आणि त्याच्या बँक्सवरती म्हणजे त्याच्या काठावरती हे सगळे फोर्ट लुनेटन 1, 2, 3, 4, 5 हे होते. जसे आलो त्याच रोडने आम्ही परत आलो. आहे इकडेच. हाय मन्नू. थांब मन्नू. ऐक ग आता गेली येते का. अरे ये लिफ्ट ये कुंजी. चल लिफ्टून अजून येते. चल चल लिफ्ट मध्ये घुस. बोकू वाटते ती. बोकू पण असाच यायचं लिफ्ट मध्ये. नाही मला वाटलं ही बाहेर जाईल की काय. तुला हात लाव थोडा मी. मोटू एकदम. कुठल्या फ्लोअरला जायचंय नाही सांगितलं से. तिला चहा हवाय मुन्नी. ती बघ तिसऱ्यावर आली आपल्या. इथे आमची बिल्डिंग वॉर्म असते ना त्यामुळे तिला आवडतं यायला. पण तिला हात लावायला फार नाही आवडत त्याच्यामुळे ती थोडीशी दुखली. भरपूर. चल दुडू 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 कसली धावते बघ. तुझ्या आधी जाऊन उभी राहते ती दार उघडण्यासाठी. काय हवंय मुन्नू. चल ये.
दार बंद व्हायच्या आधी. ये तुला नाही काय करत. गोंडी बाय. या मनी माऊ बरोबर खेळून झाल्यावरती आम्ही पटकन लंच केला आणि तसेच सिटी सेंटरला जायला निघालो, युथ्रेट सिटी सेंटरला. दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही म्हटलं लवकरच बाहेर पडू, कारण की नाहीतर लवकर सनसेट होतो. अराऊंड 3:30-4 किंवा 4:30च्या सुमारास सनसेट होतो लगेच. त्याच्यामुळे आम्ही दुपारच्या दरम्यान लगेच बाहेर पडलो. तशी फारशी गर्दी नव्हती. आम्ही तेच विचार करत होतो, मे बी क्रिसमस असल्यामुळे कदाचित जास्त गर्दी नव्हती. इथे क्रॉसिंगला बघा कसं बटन आहे. हे बटन दाबल्यावरती थोडं ट्रॅफिक ते हे करतं, ॲडजस्ट करतं आणि मग बरोबर हे रेड वॉकिंग सिग्नल जो आहे तो रेडचा ग्रीन होतो आणि मग आपण रोड क्रॉस करू शकतो. सो ही छान सिस्टम होती. कोणाला उगाचच धावपळ करण्याची गरज नाही. थांबून सिग्नल चेंज झाला की क्रॉस करायचा रोड. लेट्स गो. आवाज करते टक 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 टक. एवढं सुंदर ऊन पडलेलं. पण एक मोठा कनाल आहे तिथला. सनी थोडं वेदर असलं की खरंच खूपच सुंदर सगळं दिसतं. डिफरन्स एक जाणवतो जेव्हा ढगाळ वातावरण असतं तेव्हा आणि जेव्हा सनी असतं क्लायमेट तेव्हा. हा एक थिएटर होता जिथे खूप जुने युरोपियन किंवा वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस मधले मूवीज लावतात ते. मी आणि माझी मैत्रीण आम्ही गेलेलो पहिल्याच दिवशी तिथे एक मूवी बघण्यासाठी. पाऊलवाट करत सिटी सेंटरचा रस्ता आम्ही पकडलेला. मेन रोडने जाता आलं असतं पण तिला मला हा इथला मधला रोड दाखवायचा होता, त्याच्यामुळे म्हणून ती मला घेऊन जात होती. इथून चालत जावं. चल. इथे असं स्टोरेज एरिया वगैरे आहे तिथे खालचे घरांच्या पुढे रेस्टॉरंट पण आहेत बरं. इकडच्या साईडला. समरमध्ये काय सुंदर दिसत असेल हे सगळं झाडं. ऑसम. हे रेस्टॉरंट आहे इथे ना. हे खाली रेस्टॉरंट वरती एक पाव.
ऑन द वे एवढी छान छान आर्टिस्टिक दुकानं आम्हाला दिसली इथे. सगळं पेंटिंग्स किंवा क्राफ्ट्स किंवा स्कल्पचर्स वगैरे सगळे ठेवलेले आणि एवढं सुंदर ते सगळं दिसत होतं. ही नेदरलँड्सची एकदम टिपिकल आर्किटेक्चरची घरं आहेत जी युजली ॲम्स्टरडॅम किंवा आपल्या इथे युत्रेटला पण दिसली मला. हे सिरामिकचे थोडेसे मासे इथे करून ठेवलेले. सिरामिकचे खूप प्रकार, काही ना काहीतरी सगळे तिथे आर्ट त्यांनी बनवून ठेवलेलं. ही बघा, ही सेम घरं त्या सिरामिकच्या घरांसारखी ही ॲक्च्युअल घरं कनालच्या बाजूची. आणि जसं मी म्हटलं, क्रिसमस असल्यामुळे मला वाटतं गर्दी नव्हती. हा डॉम टॉवरच्या इथे आम्ही नंतर पोचलो. डॉम टॉवरच्या चर्चमध्ये आम्ही नंतर गेलो. इथल्या चर्चचं वैशिष्ट्य म्हणजे ते युजली जो क्रॉस असतो हा मागच्या साईडला त्यांनी ठेवलेला आणि जे ॲक्च्युअल त्यांचं जे ऑल्टर होतं जिथे तो क्रॉस युजली असतो त्या चर्चमध्ये, तिकडे एका सैनिकाचं त्यांनी तिकडे हे केलेलं मेमोरियल किंवा बरियलसारखं मला वाटतं ते होतं इकडे. तर तुम्ही इकडे बघू शकता, हे त्या सैनिकाच्या स्मृतीत मला वाटतं त्याची ग्रेव्ह होती ही आणि ती चर्चच्या मध्यभागी होती. हे ते अख्खं चर्च आहे. प्लस त्याच्या खूपच सुंदर चर्च होतं. त्यांच्या ग्लासेस सगळे पेंटेड ग्लासेस होते. चर्च आणि कथीड्रलमध्ये, ॲक्च्युली हे कथीड्रल होतं. हा एवढाच फरक असतो की कथीड्रलमध्ये कोणाना कोणाची तरी ग्रेव्ह असते, म्हणजे त्यांची तिकडे त्यांना पुरलं असतं. मग ते कोणतरी सेंट असतील किंवा फादर किंवा कोणतरी प्रीस्ट किंवा आताच जसं ह्या कॅथिड्रलमध्ये त्या सैनिकाचं हे होतं. तर त्या असं कुठल्याही जिथे असतं तिकडे त्याला कथीड्रल म्हणतात. आणि जे चर्च नॉर्मल असतं तिकडे नॉर्मल आपलं प्रेयर्स वगैरे होत असतात, पण कोणाची ग्रेव्ह तिथे नसते. सो तो चर्च असतो. हा चर्च ऑर्गन आहे इथे. हा जो इथे टॉवर आहे, हा टॉवर आणि ह्याच्या समोरच अगदी हे चर्च आहे इथे. सो जे आम्ही रीड केलं आतमध्ये इतिहासाचं, हा अख्खा चर्च, ते असं होतं की ही बिल्डिंग आणि हे दोन्ही आधी कनेक्टेड होतं, पण ते काही वॉर वगैरेच्या ह्याच्यामुळे ते मधला जो भाग होता तो पडला, म्हणून आता मग स्पेस केलेत आणि हे दोन वेगळे टॉवर असे झालेत. अदरवाईज हे पूर्ण एकच चर्च होतं जेव्हा इथे प्रॉपर भिंती होत्या आणि हॉल वगैरे होता. खूपच अमेझिंग डॉम टॉवर. आणि हा त्याचा परिसर आहे. हा युनिव्हर्सिटी ऑफ युत्रेटची बिल्डिंग आहे ही.
हॅरी पॉटरचा चेंबर ऑफ सिक्रेट्सचा हे वाटतोय पॅसेज. हे आता थंडी असल्या कारणाने ही झाडं आणि हे जे छोटे छोटे त्यांनी बाकीच्या सारखं केलेलं बुशेस लावून ते सुकलेले थोडे, पण उन्हाळ्यात नक्कीच हे हिरवेगार एकदम छान दिसत असणार हे गार्डन. हे कॅथिड्रल, डॉम टॉवर आणि हे जे गार्डनचं सगळं आर्किटेक्चर गॉथिक आर्किटेक्चर स्टाईलचं होतं. थोडंसं पुढे नंतर कॅथिड्रल, डॉम टॉवर वगैरे सगळं फिरून झाल्यावर आम्ही विचार केला की सिटी सेंटरला जाऊया आता. मग तिथून पुढे आम्ही मॉलमध्ये गेलो, जो युट्रेक्टचा मोठा मॉल होता तिकडे आम्ही गेलो. काही शॉपिंग वगैरे केली नाही, पण असंच थोडं त्यांचं डेकोरेशन जे होतं क्रिसमसचं, मोठी क्रिसमस ट्री होती, त्यांनी क्रिसमससाठी काही काही अजून डेकोरेशन केलेलं, ते सगळं पाहून मग आम्ही फायनली घरी आलो. कारण की अंधार होईपर्यंत अगदी थांबायचं नव्हतं, सो थोडीशी भटकंती करून आम्ही परत घरी आलो. अशा प्रकारे युट्रेक्टचा 3रा दिवस आपण कवर केलेला आहे या व्लॉगमधून. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. 4th व्लॉगसाठी आपण चाललो आहोत जर्मनीला माझ्या दादाकडे. ती मज्जा बघण्यासाठी प्लीज तुम्ही थांबा आणि वाट बघा माझी. 4th व्लॉग पण मी लवकरच अपलोड करेन यूट्यूब चॅनलवरती. बाय.